6 महिन्यांपूर्वी हिंदू धर्माची ओढ लागलेल्या अहमदनगर मधल्या जमीर शेख आणि त्यांच्या कुटुंबाने हिंदू धर्मात प्रवेश केला होता। बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमात या कुटुंबाने धर्मांतर केलं। मात्र आता त्यांच्या 8 वर्षीय मुलीला गंभीर आजारातून वाचवण्यासाठी कुणीच पुढे येत नसल्याने हे कुटुंब पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याचा विचार करत आहे। जमीर शेख यांचं हिंदू धर्मात शिवराम आर्य असं नाव करण्यात आलं होतं। या शिवराम यांची 8 वर्षाची मुलगी तिच्या मेंदूत गाठ आहे, त्यामुळे तिच्या ऑपरेशनसाठी 5 लाखाच्या आसपास खर्च येणार आहे। घरची परिस्थिती हलाखीची असल्याने मुलीचा वैद्यकीय खर्च कसा भागवायचा हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलाय। याबाबत शिवराम आर्य म्हणतात की मुलीच्या उपचारासाठी मी बऱ्याच जणांकडे मदतीसाठी विनंती केली। हिंदू झाल्यामुळे अनेक नातेवाईकांनी माझ्याशी नातं तोडलं, परंतु हिंदू धर्मातील दानशूर माझ्या मुलीच्या उपचारासाठी धावून येतील अशी अपेक्षा होती, परंतु कुणीही मदत करत नाही। त्यामुळे बकरी ईदच्या दिवशी जर मी माझा धर्म पुन्हा स्वीकारला तर आमचे लोक मला मदत करतील अशी अपेक्षा आहे, असं त्यांनी म्हटलंय। तसेच मुलीच्या डोक्यात गाठ आहे, तिला 2 ऑपरेशन करायचे आहेत। हिंदू झाल्यानंतर माझे शिवराम आर्य असं पॅन कार्ड, आधार कार्ड झालं। पत्नीचंही नाव बदललं, परंतु काही कागदावर मुस्लिम नाव आणि आधार कार्डावर हिंदू नाव, यामुळे शासकीय मदत मिळण्यास अडचण येते। मुलीच्या आरोग्याचं संकट अचानक आमच्यावर आलं। कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ आम्हाला मिळत नाहीये। हिंदू सनातन धर्मातील उद्योगपती आणि अन्य मंडळी माझ्या मुलीच्या उपचारासाठी धावतील असं वाटलं होतं, परंतु मी बरेच लोकांना फोन केले, कोणी मदतीला आलं नाही, असं शिवराम आर्य यांनी सांगितलं।